गाईज सो हा माझा पहिला व्लॉग आहे आणि ही माझी भाची, हे माझे आहो आणि आम्ही चाललो आहे माझ्या रानामध्ये टूर करायला. तर लेट्स गो, विल सी. खूप काही गोष्टी आहेत तिथे आणि तुम्हालाही दाखवेल, मीही बघेल फर्स्ट टाईम. सो या, लेट्स गो फॉर. तू आता शहाणी झाली, दुखलं तरी रडायचं नाही. कसं दिसतंय मामी, तिकडे बघ ना कसं दिसतंय ते. बघा झाड कसं आलंय. ही ट्रॉली आहे, ही माझ्या नंदनबाई म्हणल्या की 10-20 वर्ष झाले इथेच आहे आणि या, इट इज द स्टोरी बिहाइंड इट. आता आमचं पहिलं रान येत आहे, तर इथं पहिली ह्याची कांद्याची गव्हाणी होती. इकडून खाली इकडे विहीर आहे अजून एक, आणि तिथून तिकडे मका आहे, तिथून इकडे पण मका आहे. आणि हा, ही भाची बाई, ही माझी पुआ. पळ पुढं, अशीच आहे, ऍक्टिव्ह आहे जरा जास्तच. इथे एक बोर आहे, तर आता मी ते तोडणार आहे. ए बाय, पडली. खाणार आहे, सबरी सारखं करते ना. गोड असेल तर माझ्या रामाला देते. गोड आहे आता, हे मीच खाते. बोर आहे, आता मी ते घेणार आहे. हा धर धर, तुझे नाही घेत. मी आता शेतामध्ये आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही नारळाची झाडं इकडे लावलेली आहेत, तिकडे लिंबोणीची झाडं आहे, तिकडे खाली विहीर आहे आणि इथून खालपर्यंत आपलं शेत आहे. तर या, चला लेट्स गो. तिथे एक बोर्ड आहे. पक्षी बघा कसे बसलेत. यू कॅन सी हाऊ गुड दे आर फ्लाइंग. आणि हे आहेत नारळाची झाडं एवढी सगळी लावलेली. इकडे आहे कांदा, तिकडे खाली लिंबुनी, आणि तिथे मध्ये पांढरा पांढरा दिसतोय तो आहे लसूण. आणि हां, हे पिवळ्या फुलाचं जे आहे हे सरसो. ओके. आणि इथे आहे आपली दुसरी विहीर, 2 नंबरची विहीर ही आहे. अजून तिकडे सोलार लावलेलं आहे. सो लेट्स गो. सोलार आपलं 3 पॅनल्स आहे, आता लेटेस्ट लावलेलं आहे. सो असा हा इथून व्ह्यू दिसतो शेताचा. यू कॅन सी हाऊ ब्युटिफुल इट इज. होते तर इथं हे आहेत असे छोटू छोटू. सो वी कॅन हॅव दिस. आणि असे छोटे छोटे लावलेले आहेत कोपऱ्या कोपऱ्यात, शोभा येण्यासाठी म्हणू शकतो आपण. आणि खूपच छान वाटतंय, एकदम असं छान वातावरण. आणि हे मला माहीत नाही काय, बट हा, इट लुक्स गुड, दिस लुक्स ब्युटिफुल. आणि आणि हेही माझ्यासाठी माझ्या भाचीने दिलं आहे. गंध गंध आहे ते. तर अशा प्रकारे आपण जाऊ आता पुढे. या, सो दिस वन इज सो ब्युटिफुल. लुक ॲट द कलर, लुक ॲट द कलर. आहे जिरी लावलेली आहे आपण शेतामध्ये थोडीशी, तुम्ही बघू शकता. अजून पालक लावलेला आहे. अजून म्हटलं तर इथं पेरूचं झाड आहे आणि मका आहे आणि कोथिंबीरही लावलेली आहे. सो तुम्ही कोथिंबीर, लेट्स सी कोथिंबीर. सो इथं कोथिंबीर दिसते, ह्या सगळ्या लाईनीने कोथिंबीर आहे. सो लुक हाऊ गुड अँड फ्रेश इट इज. मुळाही आहे, मुळ्या बामणाचा मुळ्या. हे बघा मुळा, किती छान मुळा आलेला आहे. आणि हे सरसो, यू कॅन सी हाऊ ब्युटिफुल इट इज. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ दिस सो गुड. अँड दिस लुक्स सो गुड अँड सो प्लीजिंग, सो काम हिअर. आणि अजून एक कांदा दाखवतो तुम्हाला. सो इकडे कांदा आहे, लेट्स गो.
मामीने दुखतोय. दुखतंय आता, लक्ष नाही द्यायचं बेबी त्याच्याकडे. ओके. हा. हे बघा कांदा. जास्त नाही दुखत, थोडंच लागतं. हा थोडंच दुखतंय बास. ओ लिंबाची बाग तुम्ही बघू शकता, खूप जास्त सुंदर अशी मोठी लिंबाची बाग आहे. आणि इथे खूपच छान छान असे लिंब येतात. सो तुम्ही पाहू शकता लिंबे खाली पडलेली पण आहेत आणि खूप सारे लिंबे पडलेत. आणि इतकं सुंदर असं लिंबाची बाग कधी पाहिली होती तुमच्या बापाच्यात? गाय लागले दिन से तुम्हारा व्लॉग देखना बंद कर देंगे. आणि हे बघा इथं गाय बोलेंगे हमको हमारी बेइज्जती करनी थी लेकिन इतने डायरेक्ट शब्दों में नहीं. इथून खाली पण खालपर्यंत दिसतंय ना तेवढं आमचं शेत आहे. आणि तिकडे डोंगर दिसतोय तो विहिरीचा डोंगर आहे. सो तिथपर्यंत त्याच्या खालीही कांदा आहे. तिथे आंब्याचं झाड आहे, इथेही आंब्याचं झाड आहे आणि खाली सरसकट कांदा आणि मका आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.